दुसरं लग्न बरं झालं दुसरं लग्न केलं, त्याच लायकीचे असतात माणसं. दुसरं लग्न करायचं ना त्या लायकीचे असतात. आणि बरं झालं दुसरं लग्न केलं, ते मला तर एकदम चांगलं वाटलं आणि पटलं मला तर. का तर दुसरं लग्न करायचं कसं असतं, दुसरं लग्न का माणूस करतं, का तर ते माणूस त्या चालीचं असतं, त्या लायकीचं असतं, म्हणून दुसरं लग्न माणूस करतं. आणि ते एकदम उत्तम आहे आणि एकदम भारी आहे. आणि बरं झालं दुसरं लग्न केलं, ते खूप छान वाटलं. का तर कसं आहे ना की बाबा, तुम्ही जर नीट राहिला, नीट वागला, तर दुसरं लग्न करायला कोण कशाला हौस करणार आहे? बरोबर आहे का नाही? तुमच्या मध्ये किती 36 गुण आहेत आणि किती 36 नखरे आहेत ते बघा ना पहिलं. हां, आपलं बघायचं की बाबा आपल्या अंगामध्ये खरंच 36 नखरे आहेत, आपण किती साजूक तुपातले आहेत, किती चांगले आहेत, किती वाईट आहे हे बघायचं पहिलं, आणि मग दुसऱ्यांना बोलायचं. बरोबर आहे का नाही? अहो दुसरी तशी नाही आहे ती, इतकी नखऱ्याची आहे ना, इतकी नखऱ्याची आहे ना, खूप नखऱ्याची आहे. हां, पण आपल्याला कसं कोणती गोष्ट बोलता येत नाही, काय नाही, कारण की आहे ना आपल्याला कोणाच्या मध्ये पडायची गरज नाही आणि आपल्याला कोणाच्या मध्ये पडू पण वाटत नाही. बरोबर आहे का नाही? आपलं फक्त लोकांना कसं असतं तमाशा बघायचा, जसं आपल्याला एक प्रकार तमाशा बघायचा असतो. का तर कोण कोणाच्या मध्ये बघा बहीण भाऊ जास्त करून सरस कोण कोणाच्या मध्ये पडत नाही. का तर प्रत्येकाला एक तमाशा बघायची आवड असते. बरोबर आहे? आपल्याला कुठे पैसे तमाशामध्ये गेले तरी पैसे फेकावं लागतात, पण फुकट कुठं तमाशे फुकट बघायला कुठं तमाशे बघायला कुठं पैसे फेकायचे. बरोबर आहे का ना बहीण भाऊ? आता मी पास्ता करते मुलांना. हो का, भात वगैरे करून ठेवलेले, थोडेसे भांडे होते ते घासले नाही, भांडे थोडेसे रात्रीचे भांडे घासले नाही. आणि बहीण भाऊ नका भांडे घासते, भांडे तर थोडेसे नाही. आता भात केलेलं आहे, भाजी आहे फ्रीजमध्ये ठेवलेली रात्रीची, आणि ते मुलाला बरं नाही आहे मोठ्या, म्हणून तो म्हणला पास्ता करतो. आता पास्ता थोडं शिजवलंय आणि पास्ता मसाला आणलाय, मग आता पास्ता मसाला करते. आणि माझी पण तब्येत ठीक नाही, संध्याकाळी मला पण हॉस्पिटलला जायचंय. का तर माझं पण पाऊस पण येतोय बाहेर, थोडंसं बघा पाऊस असेल पडलेलं चालू. आता डोकं इतकं दुखतंय ना, आता डेकोरेशनची तयारी आहे, हळू करायचं. मला पण बरं नाही, इतकं डोकं दुखतंय माझं तर. बापरे, मला तर इतकं त्रास होतोय ना, खूपच त्रास होतोय, एकदम विचित्र डोकं इथं दुखतंय. आणि त्याचे घाई झाले, पास्ता खायचा. पास्ता म्हटलं एकच मिनिट का, हा नीट बस, नीट हे कर. अगं ते पडन. तर बहीण भावांनो, सिरीज इथं काय मध्ये आलेले तेच म्हटलं. झालं काय झालंय, चल पुढं झालं पण. चला पास्ता जेवण करायचं, भूक लागली त्यांना. आणि खिचडी भात दिला होता पण ते नको म्हणतात ते, म्हणून त्यांना पास्ता मसाला द्यायचे थोडंसं. मुलांना पण बरं नाही, नसलं ना वातावरण, शाळेत नाही पाठवलं अजून, किती दिवस झाले शाळेत नाही पाठवलं, काय नाही, तब्येतच बरी नाही मुलांची, तर काय करू. तब्येत बरी असल्यावर काय वाटत नाही, पण तब्येत बरी नसल्यावर मग एकाच झालं की एकाला दुसऱ्याला बरं असलं तरी पण ते मला नाही पाठवत. का तर एकाला दिवसभर त्यालाच बघायचं, रात्रभर त्यालाच बघायला लागतं दिवसभर, आणि मग मला पण त्रास होतो, माझं पण दुखतं, म्हणून मी नाहीच पाठवलं शाळेत. तर बहीण भावांना मी पण अशा फालतू गोष्टीकडे लक्ष देत नाही, काय नाही. का तर मतलबच नसतो ना काय हे करून बोलून चालून, आपलं लाईफ आपण बघायची. बरोबर आहे का नाही? चल, तुमचं जेवण झालं का, काय चाललंय? व्हिडिओ जर आवडला बहीण भावांना, व्हिडिओ माझे बघत जा, आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. कसे वाटतात. आता गणपती पण माझे मिस्टर गेले होते आणि गणपती बुक केला आज, कारण की परत गणपती मग छान छान कसं असतं, गणपती सगळ्यात छान आहेत. गणपती असं नाही, पण आपलं जे मनात बसतो गणपती, म्हणजे सगळेच मनात बसतात गणपती. पण बरेच जण असे आहेत की बघा, जरी गणपती सगळे सारखे असते तर मग कुणी त्या दिवशी असं खूप म्हणजे लोक पण आहेत की ज्या दिवशी गणपती आपल्याला असतो त्या दिवशी आपण डायरेक्ट घ्यायचा असतो, त्या दिवशी जाऊन डायरेक्ट घेऊन येतो. पण कसं आहे ना की आपल्याला जाऊन आपण आधी बुक करतो आपल्याला, कारण ते आवडत असतं ना, म्हणजे चांगले पण सेट असतात गणपती बाप्पाचे, ते पण लोक ऑर्डर म्हणजे बुक करतात ना. त्या हिशोबाने मग आज हे गेले आणि त्यांच्या मित्रांनी काल बुक केले, आणि काल मग माझे मिस्टर नव्हते गेले, बरं पण नव्हतं ना कोणाला, मुलं नाही ते, म्हणून नाही गेले. आणि मग आज जाऊन आले. एका ठिकाणी बघितलं चंदननगरमध्ये आहे, तर तिथं पण इतके भारी गणपती, बापरे इतके मस्त गणपती होते ना. पण ते कसं खूप 8,500, 5,500, 7,500 असे गणपती होते. तर आपलं बजेट पण तसं बसलं पाहिजे बहीण भावांनो. आणि छान छान होते खूप.
आणि फिक्स रेट होते. माझे मित्र म्हटले जर असताना महाग तरी आपण कमी जास्त करून घेतला असता, पण फिक्स रेट होते. आणि मग चंद्रनगरमध्ये आम्ही तिथं कधी घेत नाही गणपती, आमचा गणपती घेणं फिक्स आहे. काय नाव आहे मला माहीत पण नाही राव, ते जातात मिस्टर. मग तिकडनं त्यांनी काल बुक केला आणि हे आज आत्ता गेले, बुक केला. मला फोटो पण पाठवला, व्हिडिओ कॉल करून दाखवलं, फोटो बघितला. खूप छान आहे, इतकं भारी गणपती आहे. आता मी डेकोरेशन केलं तेव्हा तुम्हाला दाखवते. माझ्या गणपती बाप्पासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला तर घ्या सगळ्यांनी काळजी, भेटू नंतर आपण. बाय.